मला तर हेच समजा उन्हाळा चालू आहे की हिवाळा चालू आहे। एक तर मी दुपारी ना झोपलो होतो कारण की रात्रभर नाईट ड्युटी केल्याने ना आपल्याला लय झोप आली होती खतरनाक मध्ये। आणि अचानक आणि भयानक मध्ये डायरेक्ट आला ना आपल्याकडे आपला मावस भाऊ। त्याच्यासोबत चांगल्या चांगल्या गप्पा आणल्या आणि लगेच मला कळलं की दीदीन ते येणार आहे। मग निघावं म्हटलं आपण पण शेताकडे। भंगारमधून गोळा केलेली गाडी काढली आणि लगेच निघालो भाऊ शेताकडे। आता शेत तर काही दूर नाही आमचं। एकतर या गाडीवाल्याने ना ठरवलंच होतं की याला तर आज ना काळ करायचं। धूळ तर मा डायरेक्ट नाका डोळ्यात सगळीकडे चालली होती। मग म्हटलं आता आहे ना इथून आहे ना कल्टी मारून घ्यावा। तिडून कल्टी मारली आणि डायरेक्ट येऊन बसलो ना या गड्ड्यात। आता गड्ड्यामधून निघलो आणि डायरेक्ट निघालो होतो आता शेताकडे। कधी कधी ना माझ्या डोक्यात तर असा चक्कर येतो मी जर कधी पंतप्रधान झालो ना डायरेक्ट शेतापर्यंत रोड करून टाकीन भाऊ आपल्या। परत दुसरं ध्यानात आलं आपण जर पंतप्रधान झालो तर आपल्याला हेलिकॉप्टर देतील ना घेऊन ते। आणि एकतर या वातावरणाचं काही समजानाच भाऊ मला। सावलीत गेल्यावर थंडी वाजती आणि उन्हात गेल्यावर ऊन लागतं। आता आलेलो होतो आपण आपल्या शेतामध्ये। मम्मीला घेतलं आणि निघालो भाऊ घराकडे। पण रस्त्यामधनं जाता जाता ना या काकू दिसल्या होत्या। आता या काकूकडून काहीतरी शिकावं म्हटलं। आता तुम्ही म्हणाल या काकूकडून काय शिकणार आम्ही। आता या काकूकडून असं शिका की गरिबी आली तर लाजू नये आणि श्रीमंती आली तर माजू नये। बाकीचं काही म्हणा हो पण परिस्थिती ना आपल्याला सर्व काही शिकून जाते। घरी आलो आणि घरी येऊन बघतो पाहुणे तर आपल्या पहिले हजर ना। मग पाहुण्यांनी आणलेलं सर्व सामान आहे ना आपल्या तिथे ठेवलं आणि पाहुण्यांना म्हटलं आता करा राव आराम। मग मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका। भेटूया नवीन अशाच व्हिडिओ मध्ये।